कडे एक नजर जिल्हा झटपट। तब्बल 175 वर्षापासून सुरू असलेली मात्र कोरोना काळापासून बंद असलेली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जलंब रेल्वे शटल सेवा पुन्हा एकदा पूर्ववत। खामगाव रेल्वे स्थानकाचंही झालं नूतनीकरण। भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं मिरज तालुक्यातील एरंडोली गावामधील एका शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग। इमर्जन्सी लँडिंगच्या करण्यामागचं कारण अस्पष्ट। हेलिकॉप्टरमधील सैनिक सुखरूप। पुणे जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांचं प्रमाण आणि निवासी मतदारांचीही संख्या विचारात घेता अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीनं 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध। नागपूरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेच्या 4 विद्यार्थ्यांची हकू होदो फाउंडेशन जपानद्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय भाषा विनिमय कार्यक्रमासाठी निवड। जपानमध्ये भाषा विनिमय आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात होणार सहभागी। जालना इथे निवडणूक निरीक्षक शेलवाला अंजना मार्टिन यांनी केली विविध मतदान केंद्रांची पाहणी आणि घेतला आढावा। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजंठा घाटात एसटी बसचा अपघात, 9 प्रवासी गंभीर जखमी। भारतातल्या पंचायत राज व्यवस्थेवर देशाला गर्व असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या